नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आता फडणवीसांची कोंडी करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. ज्या मुद्द्यावर अजित पवारांच्या वरती वेगवेगळे आरोप झाले होते किंवा एकूणच पवार खानदानाच्या साखर कारखान्याबाबत आरोप झाले होते, नेमका तोच डाव राज्याच्या अर्थमंत्र्यांनी टाकलेला आहे. आणि या खेळात असे काही नेते अडकणार आहेत ज्यातून अडचण देवेंद्र फडणवीसांचीच होणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या सापळ्यात फडणवीसांचेच समर्थक अडकू लागलेले आहेत की काय? आता हा डाव अजित पवारांचा की अन्य कोणाचा हे तपासलं पाहिजे. मंडळी, झालंय असं की महाराष्ट्रातल्या 5-6 साखर कारखान्यांना कर्ज देण्याचा निर्णय मध्यंतरीच्या काळामध्ये घेण्यात आला होता, म्हणजे मागच्या वर्षात घेण्यात आला होता. देवेंद्र फडणवीसांचं एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर साधारणतः 6 साखर कारखान्यांना मिळून 549.54 करोड रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. आता ही कारखाने कोणकोणती आहेत ते बघायला पाहिजे, मग तुमच्या प्रकार लक्षात येईल. माळशिरसचा शंकर सहकारी साखर कारखाना, याला 113.42 करोड रुपयांचं कर्ज मंजूर झालं. या कारखान्याचे प्रमुख आहेत विजयसिंह मोहिते पाटील, ज्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दुसरा कारखाना आहे इंदापूरचा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना. याला कर्ज मंजूर झालं होतं 150 कोटी रुपये. तिसरा आणखी एक साखर कारखाना आहे नीरा भीमा सहकारी साखर कारखाना इंदापूरचाच. याला कर्ज मंजूर झालं होतं 75 करोड रुपये. नीरा भीमा आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना या दोन्हीचे प्रमुख आहेत इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील, आणि यांनीही नुकताच भाजपात प्रवेश केलेला आहे. त्यानंतर थेट लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातला किल्लारी सहकारी साखर कारखाना, शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी. या कारखान्याला 50 कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आलं होतं, आणि या कारखान्याचे नेतृत्व प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीसांचे माजी स्वीय सहाय्यक औशाचे आमदार अभिमन्यू पवार. त्यानंतर जालन्यामधला रामेश्वर सहकारी साखर कारखाना, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन या गावचा तो साखर कारखाना आहे. याला 34.74 करोड रुपयांचं कर्ज मंजूर केलेलं होतं, आणि याचे प्रमुख आहेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळचा एक साखर कारखाना आहे भीमा सहकारी साखर कारखाना, ज्याला 126.38 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं होतं, आणि त्याचे प्रमुख आहेत खासदार मुन्ना महाडिक, ज्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. जरा या सगळ्या माणसांवरती नजर टाकूया. एक रावसाहेब दानवे हा अपवाद सोडला, कारण रावसाहेब दानवे हे मूळचे भाजपचे, आणि त्यांना स्वतःला भाजपात आपली एक प्रतिमा निर्माण करायची आहे. ते फडणवीसांचे समर्थक नाहीत असा माझा दावा आहे, माझं म्हणणं आहे. आणि भाजपातले सगळ्यात जुने नेते असल्यामुळं ते आता सध्याच्या काळातल्या गडकरींच्या आणि बागडेंच्या पेक्षाही जुने नेते, म्हणून रावसाहेब दानवेंचा उल्लेख करावा लागेल. मी जुने म्हणतोय, मोठे की नाही हे त्यांचं कर्तृत्व ठरवेल. रावसाहेब दानवे वगळता बाकी विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, अभिमन्यू पवार, मुन्ना महाडिक हे चारही नेते देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत. यांचे कारखाने अडचणीत आले म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांना मिळून 550 करोड रुपयांचं लोन देण्याचा निर्णय घेतला कारखाने अडचणीत. या लोनच्या निर्णयानंतर वित्त विभागाने एक नवी नियमावली तयार केली, आणि त्या नव्या नियमावलीनुसार अटी शर्तींचं जे कारखाने पालन करतील त्यांनाच कर्ज द्यायचं असा निर्णय घेण्यात आला.
काय तो बघा. एक, मालमत्तेचे विवरणपत्र सादर करावे. 2, वसुली झाली नाही तर मालमत्तेच्या विक्रीतून वसुली करण्यात यावी असा त्रिपक्षीय करार करण्यात यावा. संचालकांनी वैयक्तिक आणि सामुदायिक जबाबदारीचं हमीपत्र भरून द्यावं. 3, अचल संपत्तीचं गहाणवट करण्यात यावं. 4, सातबारावर बोजा चढविण्यात यावा. मुळात हे साखर कारखाने अगोदरच कर्जात बुडालेले आहेत. यात फर्स्ट चार्ज, सेकंड चार्ज या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे यांच्या बोकांडी आधीच एवढं मोठं कर्ज आहे. त्यात सरकार आपल्या नेत्यांना वाचविण्यासाठी म्हणून 550 कोटी रुपयांचं कर्ज देऊ करत आहे. आता त्यातही वित्त विभागाने हा खोडता घातलाय. गंमत अशी आहे की याच कारणामुळं लोक पवारांच्या साखर कारखान्याच्या मागे लागले होते. आपली एक मोठी मालिका चाललेली तुम्ही बघितली असेल साखर कारखान्यांची. आणि नेमके अजित पवारांची ज्या विषयावर कोंडी केलेली होती त्याच विषयांना पुढे घेऊन अजित पवार जात आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या सगळ्याच नेत्यांची प्रचंड कोंडी करतायत. गंमत अशी की हर्षवर्धन पाटलांचं अजित पवारांचं कधीच जमलं नाही. गंमत अशी की मोहिते आणि शरद पवारांचं कधीच जमलं नाही. गंमत अशी की पवारांचं आणि मुन्ना महाडिकांचंही कधी जमलं नाही. वादातून ही मंडळी बाहेर गेली, पवारांच्या पासून लांब गेली. त्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. जे फडणवीसांच्या मागे बळ उभे करतायत त्यांचेच पंख कापण्याचे उद्योग अजित पवार करत असतील तर फडणवीसांनी उंटाचं पिल्लू घरात घेतलंय आणि त्याला मोठं करण्याचा उद्योग चालू आहे. बाहेर पडताना घर पाडावं लागेल एवढं मात्र नक्की आहे. तुम्हाला काय वाटतंय? लाईक, शेअर, सबस्क्राईब करून नक्की कळवा. धन्यवाद.